नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, मी काल व्हिडिओ बनवला होता एस टी महामंडळ पदभरती संदर्भात. याच्यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, आकृतिबंध कशा प्रकारे तयार केला गेला आहे, संपूर्ण माहिती सांगितली होती. तरी देखील विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न येत होते की बॅच बिलला कशा प्रकारे काढायचा, कोणकोणती पदे असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा येणारा प्रश्न, ही भरती परमनंट असणार आहे की गव्हर्नमेंट भरती असणार आहे, परमनंट असणार आहे की कॉन्ट्रॅक्ट वरती असणार आहे, हा येणारा सर्वात मोठा प्रश्न आणि वारंवार सर्वात विचारला जाणारा प्रश्न आहे. तर याचं स्पष्ट उत्तर सांगणार आहे मी. तर 99% चान्सेस आहे ही भरती कॉन्ट्रॅक्टदार म्हणजे कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या भरतीकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना जास्त गरज आहे त्यांनीच याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं आहे. आणि खूप विद्यार्थी विचारतात की याच्यासाठी पुस्तक कोणतं घ्यावं. तर तुमचा जो सरळ सेवेचा अभ्यास चालू आहे, तोच या ठिकाणी तुम्ही तेच पुस्तके मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण तो अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे. याच्यासाठी स्पेशल कोणतंही वेगळं पुस्तक घ्यायचं नाही. कारण याच्यामध्ये अजून निश्चितच नाही की परीक्षा होणार आहे की नाही. आता मार्केटमध्ये अनेक वेगवेगळे नवीन एस-टी महामंडळाचे पुस्तक आलेले आहे. स्पेशल पुस्तक घेण्याची गरज नाही. कारण याचा पेपर होणार आहेत की नाही, हेच अजून काहीच निश्चित नाही. त्याच्यामुळे पुस्तक कोणतंही घेण्याची गरज नाही. तुमचा इतर जो सरळ सेवेचा अभ्यास चालू आहे तोच कंटिन्यू ठेवा. आणि ही भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही या ठिकाणी जास्त इंटरेस्ट घेऊ नका. बाकी इतर सरळ सेवा तुम्हाला गट ड च्या येणारच आहे 10वी पासवरती. आता याच्यामध्ये आकृतिबंध जो कशाप्रकारे तयार केला जाणार आहे, ही तात्काळ पदभरती कशाप्रकारे राबवली जाणार आहे, डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे, तर हे चालक चालक म्हणजे ड्रायव्हर हे पद असणार आहे. वाहक म्हणजे कंडक्टर हे पद असणार आहे. त्याच्यानंतर शिपाई, लिपिक आणि सहाय्यक अशी वेगवेगळी पदे असणार आहे. तर कशाप्रकारे पदे असणार आहे आणि इथे काय म्हटलेलं आहे सूचनेमध्ये हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता जे हे परिपत्रक आहे ना, मध्यवर्ती कार्यालयामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे अ, या ठिकाणी एस-टी महामंडळासंदर्भात आहे आणि त्याचे वेगवेगळे विभाग आहेत. विभागीय कर्मचारी आहेत आणि विभाग वेगळे आहेत. जिल्ह्यांच्या नावानुसार हे तुम्ही बघू शकता. सर्वांना हे आदेश देण्यात आलेले आहे. वर्ग 3 व वर्ग 4 पदातील कर्मचाऱ्यांचे रिक्त रिक्त सद्यस्थिती त्यांनी मागवलेली आहे. आणि अशा प्रकारे खाली या ठिकाणी जे तक्ते दिलेले आहेत तुम्हाला वरती मी दाखवले. इथे या ठिकाणी कॅटेगरीनुसार संख्या नमूद करायला सांगितलेलं आहे सर्व विभागांना, जे डेपो वगैरे असतात त्यांना. तर ही अशा प्रकारे पदभरती जलद गतीने राबवली जाणार आहे अशी माहिती भेटलेली आहे. आता विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की पुन्हा एकदा ही पदभरती पूर्णतः कंत्राटी पद्धतीने होणार आहे. याच्यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. त्याच्यामुळे पुस्तकांच्या भानगडीमध्ये पडू नका. कारण खूप विद्यार्थी कॉल मेसेज करतात, कोणतं पुस्तक घेऊ, कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे. आता हेच निश्चित नाही याच्यासाठी परीक्षा होणार आहे की नाही, हेच अजून त्यांनी सांगितलेलं नाही. तर पुस्तके पैसे उगाच खर्च करू नका. इतर पदभरतींसाठी तुम्ही पुस्तके घेऊ शकतात आणि याच्यासाठी जो अभ्यासक्रम जर आला तर काही परीक्षा होणार, त्याचा अपडेट तेव्हा दिली जाईल. सध्या लगेच तुम्ही या ठिकाणी पुस्तके घेण्याची गरज नाही आणि या पदभरतीकडे जास्त या ठिकाणी लक्ष देखील देण्याची गरज नाही. कारण ही कंत्राटी पद्धतीची पदभरती केली जाणार आहे. इतर सळसेवा तुम्हाला येणारच आहे 10वी पासवरती. ठीक आहे. तर कोणतीही अपडेट आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा दिली जाईल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या.